हे सगळे कॉर्नर पीस आणि सेंटर पीस मॅच करून घ्यायचे. याच्यानंतर ही बाजू खाली ठेवायची. त्याच्यानंतर एज पीस मॅच करायचे. ज्या साईडला तो कलर असेल त्याची उलटी साईड वरती घ्यायची आणि तो कॉर्नर पीस त्या जागी नेऊन खाली करायचा. हे वरती घेऊन हा एज पीस याच्यामध्ये घ्यायचा. हे आता सगळीकडं करायचं. हे झाल्यानंतर जो एज पीस त्याच्या जागी असेल त्याला दुसरे एज पीस त्या जागी टाकायचा. त्याच्यानंतर जो एज पीस तिकडं लागणार आहे, जी आपण बाजू खाली ठेवली ती बाजू राईट साईडला ठेवून ते खाली घ्यायचं आणि हे झालं.